ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझ्या रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वंदवी तो कृपा करुण, मी मूढमतीहीन म्हणून किव भागी तसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जान, एका वंदितसे चरण, सद्गुरूंचे आगरे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूतं, भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर की जय, निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। सासंगजी प्रेमाने बोला धन निरंकारजी। आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन गेले संत पावले पाहता, अवघा यज्ञ फळाला अवघा झालाशी आनंद, एका जनार्दनी बरा आणि जीवनामध्ये संत समागम सोहळा करा। आज या ठिकाणी पाथर्डी या पावन नगरीमध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम अशा कृपेने आणि तुम्हा सर्व ब्रह्मज्ञानी संतांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी बसण्याची आणि बोलण्याची संधी प्राप्त होत आहे। खरोखर अहोभाग्य आहे। जसं म्हटलं जातं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि तुम्हासारख्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला। सासंगजी खरोखर महात्मा म्हणाले की संगत जरी छोटी असली तरी रंगत आली पाहिजे, किंवा त्यांच्या मनामध्ये भाव तसा पाहिजे। की बाबाजी सुद्धा म्हणायचे महात्मे 4 असो किंवा 40 असो, की मनामध्ये जर भाव नसेल तर त्या नुसत्या गर्दीला काही एक महत्व नाहीये। की गर्दीपेक्षा दर्दी ही अत्यंत महत्वाची आहे। कारण एकत्र येण्यामागचा उद्देश जो आहे की किती लोक एकत्र आले याच्यापेक्षा ते कशासाठी एकत्र आले याला फार किंमत आहे। बाबाजी म्हणायचे की टू गेट टुगेदर इज इम्पॉर्टंट बट मोस्ट इम्पॉर्टंट इज इट्स पर्पज। की एकत्र येणं हे केव्हाही चांगलंच आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा आहे तो एकत्र येण्यामागचा उद्देश। तसं पाहायला गेलं तर 4 चोर सुद्धा एकत्र येतात, पण ते एखाद्याचं घर फोडण्यासाठी, तर 4 पोलीस एकत्र येतात ते एखाद्याचं घर वाचवण्यासाठी। मग किती हजार लोक एकत्र आले याच्यापेक्षा ते कोणत्या उद्देशाने एकत्र आले याला किंमत आहे। म्हणून गर्दी जरी कमी असली पण ते जे उद्दिष्ट आहे ते मात्र पवित्र आहे, पावन आहे आणि भल्यासाठीच आहे, परोपकाराचं आहे। म्हणून या ठिकाणी जसं संत म्हणतात की हा संत समागम जो आहे, हा संतांचा संघ जो आहे तो अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे। की मानवी जीवन जगत असताना सहसा महात्मा म्हणतात की आपण 2 पद्धतीमध्ये जीवन जगत असतो। एक आपण जीवात्मा म्हणून जीवन जगतो आणि दुसरं म्हणजे आपण परमात्म्याच्या माध्यमातून महात्मा बनण्याचा प्रयत्न करत असतो। प्रवाह याच पद्धतीने वाहतो। काही लोक जीवात्मे आहेत, काही लोक परमात्मे आहेत, तर काही लोक महात्मे आहेत। महात्मा म्हणतात की एकाला या ठिकाणी यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं, तर तिसऱ्याला यावंच लागतं। एक वर्ग असा आहे तो केवळ जीवन जगतो, दुसरा वर्ग असा आहे तो जगवतो आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतो। केवळ जीवन जगतो त्याला माणूस म्हणतात। अज्ञानाच्या तिमिरामध्ये कितीही पाप पुण्य करा, सज्जन म्हणून जगा, दुर्जन म्हणून जगा, चांगल्या मार्गाने प्रवास करा, वाईट मार्गाने प्रवास करा, कसंही जगा, भले दुसऱ्याच्या वाट्याचे दगड काढून आपल्या पायरीला लावा, एखाद्याचा बांध करून करून अर्धा एकर वाढवा, एखाद्याचा ऊस जात असेल त्याच्या रस्त्यात पाणी सोडा, काहीही करा, कसंही वागा, तरी सुद्धा जो जगवतो ना तो परमात्मा आहे। आणि तिमिरातून जाग करतात ते संत आहेत, महात्मे आहेत, आणि ते तुम्ही संत महात्मे आहात। जगाला, या विश्वाला जाग करण्याचं काम करत आहात। संतांनी, आता महात्मा सुद्धा म्हणे, संतांनी जाग करण्याचं काम केलं। ज्ञानोबरायापासून तर तुकोबारायापासून अगदी प्रत्येक संतांना परोपकाराची भावना जाग करण्याचं काम केलेलं आहे। मग भक्तीची पहिली पायरी काय असेल तर ती आहे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे, पण याच्यात नवल नाहीये।
अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याच्यात नवल नाहीये, याच्यात केवळ आणि केवळ अहंकार आहे. आणि जिथं अहंकार आहे तिथं निरंकार राहत नाही. मग त्याही पुढची अवस्था कोणती असेल तर सर्वम खलविदम ब्रह्म, की माझ्या अनुषंगाने माझ्या संबंधाने मला जे जे दिसतंय माझ्या डोळ्यांनी ते हरिरूप आहे. तो ईश्वराचा आविष्कार आहे. ते ईश्वराचं रूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याची पूजा नाही, अर्चा नाही, जप नाही, तप नाही, याच्यातल्या कशाची त्याला आवश्यकता पडत नाही. कारण तो आता ब्रह्मचैतन्याला प्राप्त झालेला आहे. त्यानं आता त्या ब्रह्मामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याला आता आतमध्ये आणि बाहेरही ब्रह्मच ब्रह्म दिसू लागतं. जो परमात्मा आतमध्ये होता ब्रह्मज्ञान घेण्यापूर्वी आपल्याला तो बाहेर प्रकट झाला नव्हता, दिसत नव्हता. परंतु सद्गुरूच्या कृपेनं त्याला आपण पाहू शकलो. प्रेमाने बोला. जसं एखाद्या घरामध्ये महिला आता दूध तापवत असतात, ती एका महिलेने दूध ठेवलंय गॅसवरती दूध ठेवलं आणि ती हॉलमध्ये गेली. हॉलमध्ये टीव्ही चालू होता, टीव्हीवर सिरियल चालू होती आणि त्या महिलेचं लक्ष त्या सिरियलमध्ये गेलं, टीव्हीमध्ये गेलं आणि दुधाकडे तिचं दुर्लक्ष झालं. आता दुधाकडे दुर्लक्ष झालं तर आता दुधानं काय विचार केला की या ताईसाठी, या माईसाठी, या बाईसाठी, या आईसाठी मी एवढ्या लांबून प्रवास करून आलो आणि या बाईचं, ताईचं, माईचं माझ्याकडे जर लक्षच नसेल तर मग मी आत्महत्येचा ठराव पारित करतो. आता दुधाची आत्महत्या म्हणजे ना दूध उतू जाणं. संबंध महाराष्ट्र त्याला काय म्हणतो की दूध उतू जाणं. आता त्याच भांड्यातलं दूध उतू गेलं ज्याच्यामध्ये होतं, पण ते आता दूध उतू गेलं. आता भांड्याच्या आतही दूध आहे आणि बाहेरही दूध आहे. पण ते उतू कशामुळे गेलं दूध, तर ती गॅस नावाची जी ऊर्जा आहे ती त्या पातेल्याला मिळाली, भेटली आणि दूध उतू गेलं. तसं सद्गुरू नामक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आली आणि हे ब्रह्मचैतन्य आतमध्ये जे होतं ते बाहेर उतू गेलं आणि आता हे विराट स्वरूप आपण पाहू शकतोय. पण त्यासाठी जीवनामध्ये सद्गुरू येणं गरजेचं आहे. महात्मा म्हणाले, आमचे लाडके महात्मा, की जीवनामध्ये सद्गुरूचं महत्व सुद्धा महात्मांनी सांगितलं की जीवनामध्ये सद्गुरू शिवाय काही नाहीये. सद्गुरू नामक ऊर्जा जर आपल्याला मिळाली नसती तर आपण त्या विराट स्वरूपाचं, त्या ब्रह्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला सुद्धा झालं नसतं. मग सद्गुरू आज या जगाच्या पाठीवर प्रत्येकाला ते ब्रह्मज्ञान देण्याचं काम करत आहे. वाडीवर, वस्तीवर, गल्लीत, बोळात, अगदी गावोगावी जाऊन ते ज्ञान देण्याचं काम करत आहे. जे ज्ञान माऊली ज्ञानवरायांनी या जगाला देण्याचं मनामध्ये त्यांच्या आलं की या जगाला हे ज्ञान मिळावं, पण काही कारणास्तव त्यांना देता आलं नाही. ते स्वप्न घेऊन आज माझा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज या विश्वाला देत आहेत. ते ज्ञान आपल्यापर्यंत माताजी घेऊन आल्यात आणि आपलाही अट्टहास आहे, आपल्याही महात्माचा अट्टहास आहे की ते आणखीन इतरांना मिळावं. आणि हीच परोपकारची भावना ही संतांमध्ये असते, साधूंमध्ये असते. तो नम्रपणा, ती सहनशीलता कोणामुळे मिळत असेल तर ती सद्गुरूमुळे मिळते. एक ओवी आहे ज्ञानेश्वरीतील, नाना घरीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. की सोन्याची लगड जर पाहिली, सोन्याचा तुकडा जर पाहिला, सोन्याचा असा एखादा जर गट्टा पाहिला तर तो आपल्याला आकर्षक दिसत नाही. ती लगड आकर्षक दिसत नाही आपल्याला, ती मनामध्ये भरत नाही. पण त्या लगडीचे जर अलंकार बनवले, कानातले, नाकातले बनवले तर त्याची एक वेगळेच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. ते मनामध्ये सुद्धा भासतात, आपल्या मनामध्ये सुद्धा बसतात. त्याचं वेगळं सौंदर्य आपण पाहू शकतो. त्याप्रमाणे सद्गुरूच्या वाणीने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या दिव्य गुणांचा प्रवेश आपल्यामध्ये होतो आणि इतरांमधला जो द्वेष भाव आहे, ईर्ष्या आहे, नफरत आहे, या कुचक्या भावना गळून पडतात, निघून जातात. आणि म्हणूनच पूर्वी साधू संतांनी, गुरु, पीर, पैगंबरांनी सद्गुरूचा आश्रय घेतला आणि आपल्याला तो आश्रय मिळत आहे म्हणून आपण भाग्यशाली आहोत. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं, पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असावं म्हणून असा सद्गुरू आपल्याला मिळाला, जो जगाच्या पाठीवर या विश्वाची, या विश्वनायकाची आपल्याला ओळख करून देत आहे. आणि आपलाही भाव तोच आहे की हे ज्ञान जे आहे सद्गुरूने दिलेलं हे इतरांना सुद्धा मिळावं. आणि म्हणून या ठिकाणी महात्मा प्रत्येक जण समोर येऊन त्या सद्गुरूचा महिमा गात आहे, सद्गुरूचं वर्णन करत आहेत. कालही दासनी सांगितलं की प्रत्येक महात्मा या ठिकाणी येऊन नम्रपणा दाखवत आहे. हा गुण कशामुळे आला असेल तर हा केवळ आणि केवळ सद्गुरूमुळे आले. ती लहान बनण्याची जी भावना आहे ती सद्गुरूमुळे आपल्यामध्ये आलेली आहे. जी दास भावना जी आहे, दास भाव, तो सद्गुरूमध्ये आलेला आहे.
महात्मा म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. की साखर जर खायची असेल तर मुंगी व्हावं लागेल, हत्ती होऊन साखर खाण्याचा प्रयत्न कराल तर साखरही मिळणार नाही, उलट मार खावा लागेल. संतांनी सुद्धा सांगितलं की नम्र झाला होता त्यानं कोंडिले अनंता, की नम्र झाला त्यावेळेसच खऱ्या अर्थानं त्या ईश्वराची प्राप्ती आपल्याला झाली. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे की नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. सद्गुरु पायी देहासी अर्पिता, तत्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाये दास होतो. जो दास झाला तोच खऱ्या अर्थानं या मोक्षाचा अधिकारी बनला. ते अधिकारी आपल्याला सद्गुरूनं बनवून दिलेला आहे. आता आपली भटकंती संपलेली आहे. 84 लाख योनीचा फेरा आपला सद्गुरूच्या कृपेने चुकवल्या गेलेला आहे. एक एक योनी महात्मा कायम सांगत असतात, कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. असा हा दुर्मिळ मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि याच जन्मामध्ये ते साध्य करता येतं. याच जन्मामध्ये त्या परमात्म्याला पाहता येतं. याच जन्मामध्ये त्याची पाहून भक्ती करता येते. आता महात्मा येताना हरदेवाने एक पद सांगत होते, जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी है. की त्या देवाची ओळख करणं आधी गरजेचं आहे. ज्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे, ज्या देवाची पूजा आपल्याला करायची आहे, ज्या देवाचं चिंतन नामस्मरण करायचं आहे, त्याची आधी ओळख करणं गरजेचं आहे. त्याला आधी पाहून घेणं गरजेचं आहे. आणि ती कृपा आपल्यावर झाली आणि सद्गुरूने आपल्याला तो निरंकार परमात्मा दाखवला. असा समर्थ असा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला. निरंकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा, ज्ञानरूपी नौकेच्या आधारे सहज करतो भवपारा. हा भवसागर जो आहे, महात्मा म्हणाले आता की हा भवसागर जर तारून जायचा असेल आपल्याला, हा संसार सागर तारून जायचा असेल तर आपल्याला सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपली नाव जर आपल्या त्या पहिल्या तीरावर न्यायची असेल तर सद्गुरू जीवनामध्ये येणं हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय सर्व काही गोष्टी अशक्य आहेत. केवळ भोकळपट्टी होऊ शकते, केवळ आपण म्हणू शकतो, जे अभंग असतील, ओव्या असतील, हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरीतील ओव्या असतील, आपण म्हणू शकतो, पण त्याचं दर्शन आपल्याला कधी होईल तर सद्गुरूच्या कृपेने होईल. स्कंद पुराणाच्या उत्तराखंडामध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या संवाद रूपाने नटलेल्या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवान शंकर पार्वती मातेला सद्गुरूची महती सांगतात, सद्गुरूचं वर्णन करतात, गुणगान गातात. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. की ध्यानाचे मूळ जे आहे ते सद्गुरूची साकार मूर्ती आहे. मंत्राचे मूळ जे आहे ते सद्गुरूचे वचन आहे. पूजेचे मूळ जे आहे ते सद्गुरूचे चरण आहेत. तर मोक्षाचे मूळ गुरुकृपा आहे. ती गुरुकृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण मोक्षाचे अधिकारी होणार नाही आहोत. आणि ती गुरुकृपा आम्हावर झाली. जोपर्यंत साधू संतांनी, गुरुपीर पैगंबरांनी, अवतारी पुरुषांनी, नवे नवे तर साक्षात भगवंतांनी सुद्धा सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून सुद्धा सांगतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परां शांती स्थानम प्राप्यसी शाश्वतम. की हे अर्जुना, अनन्य भक्तीच्या योगाने किंवा अनन्य तू मला अनन्य भावाने शरण ये, मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे. सद्गुरूला ज्यावेळेस महात्मा, एखादा संत, एखादा मनुष्य शरण येतो त्यावेळेस पापातून मुक्त करण्याची जबाबदारी सद्गुरू ही आपल्यावर घेत असतात. पण आपल्याला त्या भावाने, त्या श्रद्धेनं सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. सर्व धर्माचा त्याग करून त्या सद्गुरूला शरण जाणं, सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक ठेवणं गरजेचं आहे. हे मस्तक जे आहे हे झुकवणं गरजेचं आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की हे अर्जुना, तू सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला अनन्य भावाने शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे. कोणते धर्म? ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य या धर्माचा त्याग करू. की मी ब्राह्मण श्रेणीचा आहे, मी शूद्र श्रेणीचा आहे, मी क्षत्रिय श्रेणीचा आहे, मी वैश्य श्रेणीचा आहे, असा मनात विचार न आणता अनन्य भावाने मला शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे. सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला प्रत्येकानं दिलेला आहे.
असा समर्थ सद्गुरू जीवनामध्ये येणं. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे, ईश्वर आहे. जो निर्गुण निराकार ईश्वर आहे तोच निर्गुण निराकार ईश्वर सगुण साकार रूपामध्ये या सद्गुरूच्या रूपाने प्रकटलेला आहे. निराकार वस्तू आकाराशी आली, विश्रांतीपै झाली विश्वजना. निराकार वस्तू रूप ब्रह्म सगुण साकार रूपामध्ये सद्गुरूच्या रूपामध्ये आला आणि तुमची आमची भटकंती संपवली. तुम्हाला आम्हाला मोक्षाचा अधिकारी बनवलं. कृपा केवळ सद्गुरूची आहे. सद्गुरूने आपल्याकडून काही न घेता आपल्याला एका क्षणामध्ये तो परमात्मा दाखवला, तो ईश्वर दाखवला. विचार केला नाही हा काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का बुटका आहे, इथला आहे तिथला आहे कुठला आहे, कसलाही विचार केला नाही. हा पाथर्डीचा आहे, हा शिरसाटवाडीचा आहे, हा मुंगीचा आहे, शेवगावचा आहे, कशाचाही विचार केला नाही. जो कोणी सद्गुरूच्या चरणावर आला त्याचा स्वीकार सद्गुरूनं केला, कशाचाही विचार केला नाही सद्गुरूनं. आणि प्रत्येकाला सारखंच ब्रह्मज्ञान दिलं. तोच परमात्मा दाखवला, पूर्ण परमात्मा दाखवला. अर्धा निर्धा दाखवला नाही तर पूर्ण परमात्मा सगळ्यांना दाखवला. आणि तरी सुद्धा सद्गुरुगड सुद्धा पूर्ण परमात्मा आहे. कारण हे सत्य जे आहे तो परमात्मा जो आहे, ईश्वर जो आहे, असंख्य नावाने ही जी संबोधली जाणारी सत्ता आहे. कुणी याला अल्लाह म्हणेल, गॉड म्हणेल, वाहेगुरु म्हणेल, रचनाकार म्हणेल, पालनहार म्हणेल, ब्रह्मांड नायक म्हणेल, काहीही म्हणेल, परंतु तू आहे मात्र एकच. संत म्हणतात ना, एक देव आहे करा, माया अटीला पसारा. शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. देव निर्गुण निराकार, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटे पण निर्गुण कैसा फुटे. असा हा परमात्मा अंगसंग. जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविसी हाती धरून या. कुठं जाण्याची गरज नाही आपल्याला. आपला परमात्मा सकाळी उठला तरी आपल्या समोर असतो, बसला तरी आपल्या समोर असतो, डोळे उघडले तरी आपल्या समोर असतो, डोळे झाकले तरी सुद्धा आपल्याला तो दिसतो. इतकी सोपी आणि साधी पद्धत आपल्याला सद्गुरूने ती कला आपल्याला शिकवली सत्संगाची. आणि आपलाही अधिकार आहे की त्याच पद्धतीने आपण सद्गुरूने सांगितलेल्या पद्धतीने भक्ती करावी. इतर मोहमायेमध्ये न अडकता, इतर व्यापामध्ये न अडकता सद्गुरूच्या कार्यामध्ये कसे आपल्याला योगदान देता येईल हाही विचार आपण करणं गरजेचं आहे. की इतर तर सगळी माया आहे. आपण कुठेतरी जाऊन बसतो, कोणतरी या आधी अवस्था आपली अशी काही होती की दुसऱ्याच्या चुका काढण्यातच आपलं आयुष्य व्यतीत चाललं होतं. कुठेतरी बसायचं कट्ट्यावर, याची मस्करी त्याची टिंगल. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर सद्गुरूने आपल्यावर अशी काही कृपा केली, इतकी मधुरवाणी आपली करून टाकली की आता इतरांबद्दल द्वेष भाव उरला नाही, इतरांबद्दल कसलीही तिरस्काराची भावना उरली नाही, फक्त प्रेम आणि प्रेमच. असं काही सद्गुरूनं आपल्याला बांधून टाकलं आहे. म्हणजे आता आपण पाहिलं कितीही आपल्या मनामध्ये आलं तरी आपण बाहेर जाऊ शकत नाही, इतकं काही प्रेमामध्ये आपण या सद्गुरूच्या अडकलेलो आहोत. एक अभंग आहे, नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा, तुका म्हणे भावे भेने देवे आकरावी. की जो भ्रमर भुंगा मोठमोठी लाकडं फोडतो, मोठमोठी लाकडं पोखरतो, परंतु एक कोमल कमळ आपल्या पाकळ्यांमध्ये त्या भुंग्याला अडकून ठेवतं. याचं कारण काय तर केवळ आणि केवळ प्रेम. कितीही बलवान बाप असला तरी देखील त्याच्या लहानशा लेकरानं जर त्याच्या पायाला मिठी मारली तर त्या लेकराला बाजूला सारून त्या बापाला पुढे जाता येत नाही. याचं कारण काय तर प्रेम. जे प्रेमाने प्रीतीने बांधले जातात त्यांना वेगळं करणं जरा कठीण असतं. आणि त्याप्रमाणे आता या ठिकाणी जो निराकाराशी जोडला गेलेला आहे, जो सद्गुरूशी जोडला गेलेला आहे, त्याला आता वेगळं करणं कठीण आहे. म्हणून संत महात्मा वाट पाहत असतात दर मंगळवारची की नाही आता सत्संग आहे. ती ओढ मनामध्ये लागलेली असती संतांच्या भेटीची, सद्गुरूच्या दरबाराची. भेटी लागे जेव्हा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अशी काही ओढ लागलेली असती सत्संगाची. इतकं प्रेम सद्गुरूने आपल्याला दिलं, शिकवली ती कला शिकवली सत्संगाची. भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलतात आणि बासरी मात्र दोन्ही हाताने घट्ट पकडतात. याचं कारण काय तर प्रेम, केवळ प्रेम. आता ज्याला गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलता येतो ते बासरी अशी गरागरा फिरविल. पण भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे की पराक्रम कुठं गाजवायचा आणि प्रेम कुठं दाखवायचं. नात्यामध्ये प्रेम दाखवायचं आणि रणांगणामध्ये पराक्रम गाजवायचा असतो. ती कला आपल्याला सद्गुरूने शिकवली सत्संगाची. म्हणूनच प्रत्येक महात्मा या ठिकाणी स्टेजवरती या
माईक समोर आल्याच्या नंतर पहिला शब्द कोणता बोलत असेल तर तो म्हणतोय प्रेमाने बोला. आपल्या मिशनचं ते वाक्यच आहे की प्रेमाने बोला. इतका साधा आणि सोपा भक्ती मार्ग आपल्याला सद्गुरूने दाखवून दिला. त्या मार्गावर आणि आपली व्यवस्था सुद्धा करून दिली. केवळ ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला इकडे तिकडे सोडून दिलं नाही भटकण्यासाठी. ब्रह्मज्ञान मिळालं आणि पुढची सुद्धा व्यवस्था करून ठेवली सत्संगाची. ती परमात्मा पाहिला, ती अवस्था तर आपली करून टाकली, परंतु ती व्यवस्था सुद्धा करून ठेवली सत्संगच्या माध्यमातून की जेणेकरून माझा महात्मा इतरत्र भटकणार नाही. त्या रुळावर राहील, त्या रस्त्यावर राहील की जेणेकरून इकडं तिकडं तो व्यसनाधीन होणार नाही. ब्रह्मज्ञान घेऊन इकडे तिकडं भटकणार नाही. या दरबारामध्ये जर राहिला टिकून तर या ठिकाणी त्याची वाणी बदलेल, त्याचं आचरण बदलेल, सर्व गोष्टी त्याच्या बदलतील. या उद्देशाने सद्गुरूने ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. असा समर्थ सद्गुरू जीवनामध्ये येणं ही काही कमी भाग्याची गोष्ट नाहीये सत्संगाची. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मद हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी, की सद्गुरूने माझा भवसागर तारून नेलेला आहे. सद्गुरूने माझा 84 लाख योनीचा फेरा चुकवलेला आहे आणि म्हणून सद्गुरू माझ्या हृदयात आहे आणि म्हणून माझे विवेकावर प्रेम आहे. पहा, प्रत्येक साधू संतांनी सद्गुरूच्या विषयी लिहून ठेवलेला आहे, सद्गुरूविषयी भाव व्यक्त केलेला आहे. पण आपली अवस्था अशी होते की आपण मात्र तेवढं फक्त वाचतो, पण ते या समाजाची अवस्था झालेली अशी आहे की आपण वाचतो पण त्याचं आचरण करत नाही किंवा ते आपण त्याचा विचार करत नाही. पण प्रत्येक साधू संतांना, ब्रह्मज्ञानी संतांना, महात्म्याला विचारलं तर ते सांगतील की भक्तीची पहिली अवस्था कोणती आहे. सद्गुरूशिवाय भक्ती होऊ शकणार नाहीये. कितीही माणूस इकडे तिकडे फिरला पण जीवनामध्ये जोपर्यंत सद्गुरू येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होणार नाही. म्हणून साधू संत फकीरांनी सद्गुरूचा महिमा गायलेला आहे. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंका अनकोली, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदतील. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची, वंचना करती जनदृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. की माऊली म्हणतात की सद्गुरू वाचून या संसार सागरातून, भवसागरातून तारून नेणारा निसंकोच निसंशय असा दुसरा कुणीही नाहीये. भले इंद्र चंद्र ब्रह्मदेव जरी असले तरी देखील ते आपल्या शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाहीये. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आणि आपल्या भक्ताच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून माऊली म्हणतात की मी त्यांचा एकनिष्ठतेने भक्त झालो आहे आणि यांच्याशिवाय इतर साधन मला दिसत नाही. प्रत्येक साधू संतांनी ते वर्णन केलेलं आहे, सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणून आज आपले प्रत्येक महात्मा सद्गुरूच्या दरबारामध्ये येऊन बसा, हे ब्रह्मज्ञान प्राप्त करा, सद्गुरूला शरण या, असा भाव या ठिकाणी येऊन व्यक्त करत आहे. आपलं जीवन कुठेतरी यापूर्वी असं होतं, दुसऱ्याची टिंगल करीत होतो, मस्करी करत होतो, दुसऱ्यामध्ये दोष काढीत होतो, परंतु सद्गुरूच्या कृपेने ती अवस्था आपली राहिली नाही. सद्गुरूने आपल्याला प्रेमपूर्वक अशी काही अवस्था करून दिली. एक गृहस्थ डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही, काहीतरी औषध द्या, गोळ्या द्या काहीतरी, माझ्या बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणे त्यांना घेऊन या. ते नाही ती काय येणार नाही, जे काय करायचं ते इथूनच करा. आता डॉक्टरला वाटलं याच्या कुठं नादाला लागतं. डॉक्टर म्हणे एक काम कर, तुला इथं आणायचं नाही ना, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लांबून ऐकायला येतं हे चेक करून. गेला महाराज घरी, पळत पळत गेला, दरवाजाची बेल वाजवली, मुलानं दार उघडलं. मुलाला विचारलं आई कुठं आहे? मुलगा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. तर आता चेक करायचं होतं, तपासायचं होतं, तर याने बाहेरूनच आवाज दिला, अगे भाजी काय केली? आता काहीच आवाज आला नाही. याला काय वाटलं, बायकोला बाहेरच्या दारातून ऐकायला येत नाही. थोडा पुढे गेला, बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला, म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला, म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर आहे, बायको किचन मध्ये असून किचनच्या दारातून आवाज येत नाही. आणखीन पुढे गेला, बायकोच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि मोठ्यानं आवाज दिला, म्हणे अगे भाजी काय केली? बायकोने हातातली कढाई दणकन खाली आदळली आणि म्हणाली 4 वेळेस सांगितलं तुला बटाट्याची केली. काय झालं?
20 वर्ष झालं याला काही ऐकायला येत नव्हतं, हा म्हणायचा बायकोला काही ऐकायला येत नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी, कळे ना काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती, राम भेटणे नाही तुला. ती दुसऱ्याच्या चुका काढण्यात आयुष्य आपलं व्यतीत होत होतं यापूर्वी, पण सद्गुरूच्या कृपेने ती अवस्था नाहीशी झाली. गालिब सारखी अवस्था आपली झाली होती. उमर भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. की धूल चेहऱ्यावर लागली होती पण आरसा साफ करत बसलो होतो. पण सद्गुरूने ती अज्ञानाची धूळ साफ केली, तो ईश्वर दाखवला, ती ज्ञानदृष्टी दिली आणि अशी काही कृपा आपल्यावर झाली की सगळं जीवन बदलून गेलं. सत्संगाची गरज आहे फक्त या सद्गुरूच्या दरबारामध्ये येऊन बसण्याची. सद्गुरूने एवढं काही आपल्याला परिवर्तन केलं, जसं एखाद्या चिखलापासून एखादा काहीतरी एखाद्या कलाकारानं बनवावं, त्याला आकार द्यावा, तसा आकार देण्याचं काम सद्गुरू करत आहे. वाडीवर वस्तीवर जाऊन ते ब्रह्मज्ञान देण्याचं काम करत आहे. सगळ्यांना तो अट्टहास करत आहेत की बाबांनो या दरबारामध्ये येऊन बसा. एकच तळमळ असते, प्रत्येक महात्मा संत त्याचंच अनुसरण करत असतात, अनुकरण करत असतात आणि सगळ्यांना विनंती करत असतात. या सत्संगाची मला वाटतं वेळ सुद्धा झालेली असेल. तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन या ठिकाणी दासला होतंय. खरोखर अहो भाग्य आहे की तुम्हा सारख्या ब्रह्मज्ञानी आणि विद्वान लोकांचं या ठिकाणी दासला दर्शन करण्याचा योग प्राप्त झाला. सद्गुरूचा दरबार लाभणं म्हणजे ही अगदी भाग्याची गोष्ट आहे. या संतांचा संघ लाभणं म्हणजे अतिशय भाग्याची गोष्ट आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारीखे नाही जेथे, साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. याचं काही संघ तुम्हा सारख्या साधू संतांचा मिळत आहे. दासलाही दर्शन करण्याचा योग अवसर तो प्राप्त होत आहे. खरोखर सद्गुरूची कृपा आहे. दास शेवटी जाता जाता एकच विनंती प्रार्थना करेल, ज्या पद्धतीने दास बोलतोय दासचंही आचरण त्या पद्धतीने व्हावं. तुम्हा सारख्या साधू संतांचं दर्शनही दासला वारंवार होत राहो. तुम्हा सारख्या साधू संतांची सेवा करण्याची संधी सुद्धा दासला वारंवार होत राहू. जाता जाता एवढंच मिळेल की हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. प्रेमाने बोला.